कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मुंबई पुणे एक्सप्रेसवे 10 पदरी होणार आहे, तर विना तिकीट प्रवाशांविरोधात रेल्वेने कारवाईचा धडाका सुरू केलाय। बाल कुपोषणात 85% घट झाली आहे, तर मध्य पूर्वेतील युद्धाचा फटका मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेलाही बसलाय। युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने फेटाळला, तर हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत अपडेट समोर आली आहे। याशिवाय गांधारीमधून तापसी पन्नूचा ॲक्शन थ्रिलर सिनेमात कमबॅक होणार आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 7 एप्रिल वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे संदर्भातली। मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। मुंबई पुणे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता आता या मार्गाचं रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई पुणे एक्सप्रेसवे मार्गाचे 10 पदरी विस्तारीकरण करण्यात येणार आहे। पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होणार असून पुढील 3 वर्षात म्हणजेच 2029-30 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। विशेष म्हणजे या मार्गाचं काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याने प्रवाशांनाही फारसा अडथळा येणार नाहीये। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार आहे। मात्र या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असल्याने कर्जाच्या माध्यमातून निधी उभारला जाण्याची शक्यता आहे। त्यासाठी टोल वसुलीची मुदत 2045 वरून थेट 2060 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या धडक कारवाई संदर्भातली। विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात पश्चिम रेल्वेने कडक मोहीम हाती घेतली आहे। रेल्वेकडून चालू आर्थिक वर्षात 229 कोटी 96 लाख रुपयांच्या दंड वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। नियमित तिकीट तपासणीसह विशेष पथके तैनात करून कारवाईला वेग देण्यात आलाय। कोरोनापूर्वी दररोज सरासरी 34,87,000 प्रवासी रेल्वेने प्रवास करत होते। सध्या ही संख्या 29,52,000 आली आहे। लोकलसह मेल एक्सप्रेस गाड्या आणि विशेष रेल्वे गाड्यांतही विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली जाते। 2024-25 या वर्षात पश्चिम रेल्वेने 181 कोटी 3 लाख रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल केलेत, तर 2025-26 मध्ये 209 कोटी 5 लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे। यंदा हे लक्ष वाढवून 229 कोटी 96 लाख करण्यात आलं आहे। पश्चिम रेल्वेने स्थानक तपासणी, अचानक छापे, तटबंदी तपासणी, व्यापक तपासणी तसंच मेगा तिकीट तपासणी मोहिमांद्वारे कारवाई तीव्र केली आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बाल कुपोषणाबाबतची। मुंबईतून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। चेंबूर आणि वाशी नाका परिसरातील वंचित वस्त्यांमध्ये राबवण्यात आलेल्या आरोग्य संपन्न उपक्रमामुळे बाल कुपोषणात तब्बल 85% घट नोंदवण्यात आली आहे। निर्मया फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू असलेल्या या उपक्रमामुळे 2026 या आर्थिक वर्षात 1000हून अधिक मुलांच्या आरोग्यात सकारात्मक बदल दिसून आलाय। येथील कुपोषणावर मात करण्यासाठी पालकांचं समुपदेशन, गटसत्रे, बालकांसाठी आरोग्य सेवा आणि समुदाय आरोग्य ग्रंथालयांची उभारणी करण्यात आली आहे। तसंच गर्भवती महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि बालकांचं लसीकरण पूर्ण व्हावं यावरही विशेष भर देण्यात आला आहे। या उपक्रमामुळे सुमारे 10,000 नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचली आहे। स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हा सकारात्मक बदल शक्य झाला असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय। मुंबईतील हा उपक्रम आता तळागाळातील आरोग्य व्यवस्थेसाठी एक आदर्श ठरतोय। पॉडकास्टची चौथी बातमी आहे रोरो सेवेसंदर्भातली। मुंबई ते विजयदुर्ग रो पॅक्स फेरी सेवा सध्या अडचणीत सापडली आहे। 1 मार्चपासून सुरू झालेली ही सेवा अवघ्या 6 फेऱ्यांनंतरच बंद करण्यात आली आहे।
M2M प्रिन्सेस या जहाजाच्या 4 इंजिनांपैकी 3 इंजिनं अचानक निकामी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे या जहाजासाठी लागणारे महत्त्वाचे सुटे भाग परदेशातून मागवले जात आहेत. मात्र मध्य पूर्व आशियातील युद्ध परिस्थितीमुळे त्यांचा पुरवठा रखडला आहे. अंदाजे 15 दिवसात सुटे भाग उपलब्ध होणार असून त्यानंतर दुरुस्तीला आणखी काही दिवस लागणार आहेत. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक तपासणी होऊनच सेवा पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे मिडल ईस्टमधील युद्धासंदर्भातली. मिडल ईस्टमधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान, इजिप्त आणि टर्की यांनी पुढाकार घेत अमेरिका आणि इराणसमोर 45 दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र हा प्रस्ताव इराणने नाकारलाय. विशेष म्हणजे जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार नसल्याचंही इराणने स्पष्ट केलंय. आर्थिक नुकसान भरपाई आणि भविष्यात हल्ले होणार नाहीत याची ठोस हमी मिळाल्याशिवाय कोणताही प्रस्ताव मान्य होणार नाही असं इराणकडून सांगण्यात आलंय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे IPL संदर्भातली. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्णधार हार्दिक पांड्या पुढच्या सामन्यात खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दिल्ली विरुद्धच्या मागील सामन्यात आजारपणामुळे हार्दिक मैदानात उतरू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने नेतृत्व केलं होतं. मात्र संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र गुवाहाटी येथे होणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिकने जोरदार सराव केलाय. त्यामुळे तो पूर्णपणे फिट असून निवडीसाठी उपलब्ध असेल अशी माहिती आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री तापसी पन्नू संदर्भातली. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा ॲक्शन रोलमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिचा बहुप्रतीक्षित चित्रपट गांधारी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बेबी आणि नाम शबानानंतर या चित्रपटात तापसी पुन्हा दमदार ॲक्शन करताना दिसणार आहे. ती म्हणाली की ॲक्शन करणं फक्त दिसायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात ते खूप मेहनतीचं आणि थकवणारं आहे. मोठ्या बजेटशिवाय फेस रिप्लेसमेंट किंवा ब्लू स्क्रीनचा वापर शक्य नसल्याने तिला प्रत्येक सीन स्वतः करावा लागलाय. गांधारीमध्ये तापसीचा रिअल ॲक्शन अवतार पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोचली आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय शुभम बानुबा कोडे.